सुनील तटकरेजी, निकाल तुमच्या बाजूने लागलेला आहे, मात्र शरद पवार गटाचे आमदार देखील अपात्र ठरलेले नाहीयेत. कसं बघता याकडे? एक असं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निकाल आणि त्याचबरोबर ती निवडणूक आयोगाला स्वायत्तता मिळाल्यापासून राजकीय पक्षांच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने दिलेला निकाल, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेला सामुदायिक लोकशाहीच्या माध्यमातून घेतलेला निर्णय, या साऱ्याच्या वरती आज विधानसभा अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केलं. त्याच्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभारी मानतो. नाही, आमदार अपात्र झालेले नाहीयेत. तुमची मागणी होती, तुम्ही त्या संदर्भात याचिका देखील केली होती. एक असं आहे, आमच्या दृष्टिकोनातून लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही घेतलेला निर्णय हा योग्य आहे. पक्षाच्या संदर्भामध्ये घेतलेला निर्णय योग्य आहे. 10th शेड्यूल याला अट्रॅक्ट होत नाही, ही आमची भूमिका त्या ठिकाणी होती. ठीक आहे, त्यांच्या संदर्भातला निर्णय देत असताना निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये सुद्धा त्याच्यातली बऱ्यापैकी स्पष्टता आहे. बरं, पण मग तुम्ही आव्हान देणार आहात? नाही, आज तरी त्या संदर्भातलं काही नाही आहे. मी एका जाहीर कार्यक्रमामध्ये आहे. उद्या आम्ही आमच्या ज्येष्ठ विजेत्यांची या संदर्भात चर्चा करू आणि मग काय निर्णय करत असेल तर करू. बरं, धन्यवाद सुनीलजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली झी 24 तासला त्यासाठी.